मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ठाणे पालघर जिल्ह्याच्या जिल्हा कमिटीच्या नेतृत्वाखाली हा पायी मोर्चा हा डहाणू तालुक्यातील चारोटी या ठिकाणाहून तो राष्ट्रीय महामार्गाने निघून पायी चालत जाऊन तो पालघर जिल्हा कलेक्टर कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे। त्याच्यामध्ये अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून जे प्रलंबित आहे या प्रश्नांच्या ह्याच्यावरच हा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे। माझ्या जोडीला पक्षाचे जिल्हा सचिव आहेत, त्याचप्रमाणे राज्य कमिटी सदस्य रडका कलांगड आहेत, किरण गहला हे सर्व आहेत आणि साधारणतः या मोर्चामध्ये 30,000च्या वरती 30-40,000च्या आसपास हे सर्व शेतकरी या मोर्चामध्ये सामील होणार आहेत। मुख्य मागण्या 2-3 आहेत की वनपट्टे जे आहेत हे अजूनही शासनाने जे कब्जामध्ये जी जागा आहे 2 एकर 3 एकर 4 एकर ही न देता त्यांनी 2 गुंठे आणि 3 गुंठे दिलेले आहे। आमची मागणी या मोर्चामध्ये अशी राहील की जी उर्वरित क्षेत्र जे आहे वनपट्ट्याचे ते आमच्या नावे करून दिलं पाहिजे। त्याचप्रमाणे संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आदिवासी असेल बिगर आदिवासी शेतकरी असेल हा गेल्या अनेक वर्षापासून जमीन कसतोय। देवस्थान आहे, गायरान आहे, इतर आहे, सिलिंगच्या जागा आहेत, वर्कस जागा आहेत, त्या कसतात, परंतु आजही शेतकऱ्यांच्या नावे कुठेही 7-12 सदरी नोंद झालेली नाही। आमची ह्या मोर्चाच्या माध्यमातून मागणी असेल की महसूल अधिकाऱ्यांनी ते तलाठी असतील, सर्कल असतील, त्यांनी त्या गावात जावं, त्या पाड्यात जावं आणि ज्या ठिकाणी हा शेतकरी जमीन कसतो त्याचे पंचनामे करून त्याचं नाव कुठेतरी 7-12 सदरी त्याची नोंद झाली पाहिजे, ही सुद्धा एक प्रामुख्याने आमची मागणी आहे। त्याचप्रमाणे स्मार्ट मीटर सध्या या भागामध्ये हा विषय खरं म्हणजे महाराष्ट्राचा आहे, परंतु ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये हा जो गरीब शेतकरी आहे ग्रामीण भागामध्ये राहणार आहे हा शेतकरी या स्मार्ट मीटरमुळे त्रस्त झालेला आहे। रोज आमच्या कार्यालयामध्ये कोणी लाख रुपयाचे बिल घेऊन येतो, कोणी 50,000 रुपयाचे बिल घेऊन येतो। रोजगार अभावी त्याला कुठेतरी रोजगार करतो, त्याला 100-200 रुपये मजूर मिळते आणि लाख रुपये जर बिल आलं तर हा सामान्य शेतकरी भरणार कसं, हा सुद्धा आमचा एक याच्यामध्ये मागणी आहे। की आमची मागणी असेल की जे पूर्वीचे मीटर जे होते ते मीटरच तुम्ही लावून द्यावे। आज MSEBचे अधिकारी गावपाड्यामध्ये जाऊन या नागरिकांवर जोर जबरदस्तीने हे स्मार्ट मीटर लावतात, हे स्मार्ट मीटर आम्हाला नको आहे, ही सुद्धा मागणी आहे। रोजगार हमीच्या माध्यमातून आम्हाला 200 दिवस काम दिलं पाहिजे। या भागामध्ये मोठमोठे प्रकल्प जात आहेत। आज ही लोकांचे जे जमीन संपादित झाले त्याचे नुकसान भरपाईसाठी आजही या भागातील शेतकरी हा या तहसील कार्यालय असेल किंवा कलेक्टर कार्यालय असेल येथे फेऱ्या मारतो, अजूनही त्याला नुकसान भरपाई मिळाली नाही। त्याचप्रमाणे वाढवण बंदर आता येऊ घातलेलं आहे, मोठं काम सुरू झालेलं आहे। आमचा तर नेहमी विरोध राहिलेला आहे। आज मला वाटतं काही संघटना तिथे कलेक्टर कार्यालयावर त्यांचंही काहीतरी आंदोलन आहे या आपल्या ह्याच्याबद्दल वाढवण बंदराच्या विरोधात। आमची सुद्धा मागणी शेवटपर्यंत अशी असेल की आज 4थी मुंबई महाराष्ट्र सरकारने आम्हाला ठाणे पालघर जिल्ह्याला घोषित केलेलं आहे। आमचं असं म्हणणं आहे का हे जे आमचा पालघर जिल्हा आहे असा व्यवस्थित राहू द्या, आम्हाला काही गरज नाही 4थ्या मुंबईची। आणि हे जे बंदर आलेले आहे हे संपूर्ण शेतकऱ्यांना आणि मच्छीमारांना देशोधडीला लावणारे हे बंदर आहे, म्हणून ह्या वाढवण बंदरालाही आमच्या प्रकर्षाने विरोध आहे। या लॉंग मार्च नंतर देखील मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आपली भूमिका काय राहील? काही दिवसापूर्वीच आमची ठाणे पालघर जिल्ह्याची कमिटीची बैठक झाली, जिल्हा कमिटीची। त्याच्यामध्ये आम्ही ठरवलेलं आहे की ह्या मागण्या जर कलेक्टर कार्यालयापर्यंत आम्ही निवेदन देताना आम्हाला असं सांगण्यात आलं की ह्या वरच्या लेवलच्या मागण्या आहेत। आम्ही त्यांना सांगितलं अजिबात वरच्या लेवलच्या मागण्या नाहीत, ह्या तुमच्यापर्यंतच मागण्या सीमित आहेत, तुम्ही ह्या सोडवू शकता, तुम्ही ते मनावर घेतलं पाहिजे। अन्यथा समजा शिष्टमंडळामध्ये चर्चा करत असताना मागण्या ठीक आहे 12 मागण्या आहेत, एखादी मागणी आम्ही इकडे तिकडे समजू शकतो, पण बऱ्याचशा मागण्या आहेत ह्या इथे कलेक्टर कार्यालयात मध्ये सुटण्यासारख्या आहेत। त्या जर त्यांनी सोडवल्या नाही तर आम्ही तिथल्या तिथे आमच्या कमिटीची बैठक घेऊन पुढील दिशा आम्ही तिथे ठरवूया।